बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावलेल्या रायगड भूमीमध्ये मी प्रथमतः तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. तर मंडळी, आज आपण आलो आहोत रायगडला आणि माझ्यासोबत माझे मित्र आहेत लौकिक, मयूर, मिथिलेश आणि सौरभ. तर आज आपण पाहणार आहोत पूर्ण रायगड दौरा आणि स्टार्टिंगला आपण आता मासाहेब जिजाऊंच्या समाधीला दर्शन घेणार आहोत. तर पाचाडला पहिले जाणार आहोत. तर चला. तर मंडळी, फायनली आपण आता पोचलो आहोत मासाहेब जिजाऊंच्या समाधीजवळ. तर आपण माझ्या मागे पाहू शकता. चला मी पूर्णपणे दाखवतो. राजमाता जिजाऊंचे पाचाड आणि पाचाड गावाला यापेक्षा वेगळी ओळखच नसावी, कारण ज्या महाराष्ट्र कन्येने जिथं अखेरचा श्वास घेतला त्या पावन पवित्र भूमीत राहणारे भाग्यवान. जितका मान श्री रायगडाला तितकाच सन्मान आपल्या पाचाड भूमीला. पाचाड शब्दाची सरळ सोपी व्याख्या म्हणजेच पाच आड. आजही होळकर बाव, तक्क्याची विहीर, आणखी एक पाचाड कोटातील विहीर, अशा 5-6 विहिरींचं गाव म्हणजेच पाचाड. खरं म्हणजे हे गाव अश्मयुगीन कालखंडातील असल्याची खूण म्हणजेच वाघबिळ्यात सापडलेली दगडी हत्यारे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या 11 दिवसांनी जिजाऊंना इथे देहच ठेवला. कधीही इथे गेला तर सदरेच्या मागे असलेल्या भव्य इमारतीच्या चौथऱ्यावर अनवाणी जा. तिथलं पावित्र्य राखा. जमलंच तर तिथली माती कपाळी लावा. काही शतकापूर्वी आमच्या छत्रपतींची माऊली तिथे विसावली आहे. माऊली हो, मुजरा करा. जर तुम्ही रोपवेने रायगडवर जात असाल तर तुम्हाला सिंगल तिकीट 200 रुपये, तसेच रिटर्न तिकीट 310 रुपये आणि सिनियर सिटीजनसाठी 200 रुपये पर पर्सन असे आहे. मंडळी, सभासद बखर म्हणते, राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच. तर मंडळी, आज 26 जानेवारी असल्यामुळे आज गडावर खूप गर्दी आहे आणि त्यामुळे आपण तो जो मेन दरवाजा आहे तिथून आपण जात नाही आहोत. आपण आज नाणे दरवाजाने जात आहोत. तर चला. तर आपण आज जात आहोत नाणा दरवाजाने. तर आज आपल्याला जायला मिनिमम आपल्याला 1.5 तास आणि यायला 1 तासामध्ये आपण रिटर्न होऊ शकतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या राजधानीवर आलेलो आहोत, रायगड. या पावनभूमीवर आपण आल्यामुळे आपल्याला सगळ्यांना आनंद पण तेवढाच आहे आणि आज 26 जानेवारी असल्यामुळे तो आनंद द्विगुणित होणार आहे. आता ही राजधानी राजांनी का निवडली याची 2 प्रमुख कारणं होती. त्यातलं प्रमुख पहिलं कारण म्हणजे रायगड हा संपूर्ण जे गड किल्ले आहेत महाराष्ट्रातले राजांचे त्याच्या मध्यभागी आहे. म्हणजे तुम्ही जर रायगडावर उभं राहिला तर तुम्हाला 4ही साईडनी सगळे गड किल्ले दिसतात. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे रायगडाला 4ही साईडनी ताशीव गड आहेत, म्हणजे उभे गड आहेत, जे शत्रूला सहजरित्या चढणं खूप अवघड आहे. याच्या आधीची त्यांनी राजधानीसाठी निवड केली होती राजगडाची, परंतु त्याचा तोटा काय, शत्रू त्याच्यावर किती पटकन अटॅक करू शकतो किंवा हल्ला करू शकतो हे समजल्यानंतर मग त्यांनी रायगडाची उभारणी केली आणि रायगडाला स्वराज्याची राजधानी म्हणून डिक्लेअर केलं. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे जय भवानी. जय शिवाजी. मित्रांनो, पारंपरिक चुना मारण्याचा घाणा आहे हा. याचा उपयोग यासाठी केला जाता, ज्यावेळेस किल्ल्यावरती बांधकाम केलं जायचं त्यावेळेस त्या दगडांमध्ये चुना भरला जायचा. मग तो चुना खालून वरती आणण्यापेक्षा इथल्या इथे मळला जायचा आणि मग तो त्या दगडांमध्ये बांधकामासाठी वापरला जायचा. सो हा पुरातन होता, आता जतन करून ठेवलेला आहे. मित्रांनो, पूर्वीच्या काळी बैलांच्या सहाय्याने चुन्याचा जो घाणा आहे तो चालवला जायचा. नमस्कार.
क्या ग्रिप कर रहे क्या उसको? काम से लेना नहीं उसको ग्रिप कर रहे क्या? बना रहे हैं ये कब से काम चालू है? 1 साल से। अच्छा ये क्या मतलब क्या है? ये कमान बनने आए। हाँ उसके लिए क्या? नाना दरवाजे की कमान हाँ तो चालू है। अच्छा तो ये इसका ग्रिप करने के लिए ये कर रहे हैं क्या आप? हाँ ग्रिप पकड़ने के लिए? ठीक है। हम आए हैं वो तो हो जाएगा हाँ इसके हिसाब से बनने आए। अच्छा धन्यवाद। तर मंडळी, छत्री निजामपूर याबद्दल एक दंतकथा सांगितली जाते. शिवाजीराजे टकमक टोकावर उभे होते. एक मावळा शिवरायांवर छत्र धरून उभा होता. रायगडावरील हवा प्रचंड आणि टकमक टोकावरील वारा तर अनुभव घ्यावा, मगच त्याची भयानकता कळते. आणि अशाच वेळी राजे उभे होते. वाऱ्याच्या मोठ्या झोताने तो मावळा उडाला. ते पाहताच राजांनी त्याला सांगितले की हातींची छत्री घट्ट धरून ठेव, सोडू नको. ते छत्र म्हणजे आताचा पॅराशूट होय. हाती घट्ट धरून ठेव. तो तरंगत गेला आणि वाऱ्याचा जोर कमी झाल्यावर तो मावळा निजामपुराच्या रानात उतरला. म्हणूनच याचे नाव छत्री निजामपूर असे ठेवण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. काय वर गेला काय? तर मंडळी, आता आपण पोचलो आहोत महादरवाजाजवळ. आपण पाहू शकता महादरवाजा अजूनही किती भक्कम स्थितीत उभा आहे. रायगड किल्ल्याचे मूळ नाव रायरीचा डोंगर. महाराजांच्या ताब्यात येण्यापूर्वी हा किल्ला जावळीचे चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता. त्या काळी प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते रायगडाच्या उत्तरेकडील कोकण दिवा इथपर्यंत जावळीचे खोरे पसरलेले होते. अत्यंत घनदाट झाडे असलेला हा प्रदेश सामरिक आणि लष्करीदृष्ट्या खूपच मोक्याचा होता. 1656 साली मोऱ्यांचा पराभव झाला आणि महाराज इथे आले. मंडळी, फायनली आपण आता रायगडावर पोहोचलो आहोत. तर आपण आता रायगडची संक्षिप्त माहिती पाहणार आहोत. तर चला पाहूयात. हिरोजी इंदळकर या राजांच्या मावळ्याने रायगडाचे बांधकाम केले. 1656 ते 1670 या 14 वर्षात हिरोजींनी गडावर 350 इमारती, 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या. महाराजांच्या राज्याभिषेकावेळी हजर असलेला हेनरी ऑक्सिडन हा ब्रिटिश अधिकारी म्हणतो, हा गड इतका अभेद्य आहे की इथे फक्त वारा आणि मराठीत येऊ जाऊ शकतात. सर, आपण याच्यापूर्वी कधी रायगड किल्ला पाहिला असेल अथवा नसेल, परंतु आता आपण प्रत्यक्षपणे रायगड किल्ला पाहणार आहोत. रायगडाची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे 2851 फूट. तर रायगडाची पायथ्यापासूनची उंची आहे 1375. तुम्ही गाडी पण केलीत ना तिथपासून. सर, रायगड किल्ला प्रामुख्याने जावळीच्या खोऱ्यामध्ये येतो. आपण सर्वांनी प्रतापगड पाहिला असेल. या प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते किल्ल्याच्या उत्तराला समोर डोंगर आहे का, याला कोकण दिवा असं म्हणतात. या कोकण दिव्याच्या पायथ्यापर्यंत हा जो संपूर्ण जंगली भूभाग पाहायला मिळतो, याला जावळीचं खोरं असं म्हणतात. आणि हे जावळीचं खोरं पूर्वी इतकं घनदाट जंगल होतं की याच्यावरती म्हण आहे की आपल्या डोक्यामध्ये लिहू एखाद्या अस्वलाच्या केसामध्ये सोडली ना तर ती सापडेल, परंतु या जावळी प्रांतामध्ये सोडलेला भला मोठा ती सापडणार नाही. हे पूर्वी इतकं घनदाट जंगल होतं. आणि हे जंगल आदिलशाहचा सरदार जावळीचा चंद्रराव मोरे याच्या ताब्यामध्ये होतं. आणि आपल्या राजांनी हे जावळीचं खोरं स्वराज्यामध्ये घेण्यात ठरवलं. आणि या मोऱ्याने एक पत्र पाठवलं की मोरे, तुम्ही आपल्यात आपण दोघं मिळून हे हिंदवी स्वराज्य निर्माण करू. परंतु हा मोरे अतिशय उर्मटसाचा माणूस, त्याने राजांना उलटपत्र पाठवलं की तुम्ही कसले राजे, स्वतःला राजे समजून घ्या रे, तुम्ही कोण. याल जावळी तर जाल गावळी, उद्याचा असेल तर आजच्या तुमच्यासाठी दारुगोळा तोफखाना सज्ज आहे. राजांनी निवडून 145 हजार घेऊन या जावळी प्रांतावर ते आक्रमण केलं. आणि त्या आक्रमणामध्ये
जावळीच्या मोरेंचा चुलत भाऊ हनुमंतराव मोरे मारला गेला. मोरे घाबरला, त्याला वाटलं माझी रोज होईल, म्हणून तो 15 मे 1656 मध्ये राजांना शरण आला. हा जावळी प्रांत स्वराज्यामध्ये सामील झाला आणि राजांनी या डोंगरावर पाहिलं. या डोंगराचं पूर्वीचं नाव रायरीचा डोंगर आणि या रायरीच्या डोंगराला पाहता क्षणी राजांच्या तोंडून काही उद्गार बाहेर पडले की राजा कसा जाऊनी पाहता गड बहुत चकोट, गडाचे कडे तासल्याप्रमाणे गाव दीड गाव उंच, पर्जन्य काळी कड्यावर गवत उगवत नाही, दोंडात असे व एकच आहे, दौलताबाद पृथ्वीवर चकोड गड खरा परंतु उंचीने थोडका. ऐसे बोलूनी महाराज संतोष झाले आणि बोलले तख्तास जागा हाच गड करावा. तख्त म्हणजे राजधानी. स्वराज्याची पहिली राजधानी पुणे तालुक्यामध्ये राजगड, परंतु स्वराज्याच्या वाढत्या विस्तारामुळे महाराजांनी रायगडची दुसरी राजधानी निवड केली. सर रायगडाच्या चारी साईडने सह्याद्रीच्या पर्वतरांगेने वेढलेला आहे, परंतु कुठलीही सह्याद्रीची पर्वतरांग या किल्ल्याला जॉईंट किंवा अटॅच नाही. एखाद्या गुलाबाच्या कलेप्रमाणे स्वतंत्र एकाच खडकापासून निर्माण झालेला डोंगर आहे. शिवाय डोंगरापासून दर्या किनारा जवळ आहे. सागरावर नियंत्रण ठेवता किंवा देवाणघेवाण चालू होईल म्हणून महाराजांनी रायगडाची राजधानी म्हणून निवड केली. सर रायगडाचं पायथ्यापासून क्षेत्रफळ संपूर्णपणे 1200 एकराचा डोंगर आहे. त्यापैकी गडावरचा परिसर हा 100 एकराचा आहे. या किल्ल्याला गडावर महत्वाचे 4 टोक आहेत. किल्ल्याच्या पूर्वेला भावनेमाचा कडा, किल्ल्याच्या पश्चिमेला हिरकणीचा बुरुज, किल्ल्याच्या दक्षिणेला काळकाचा खळगा वाघ दरवाजा आणि किल्ल्याच्या उत्तरेला टकमटक पॉइंट. या 4 टोकांमध्ये गडावरचा परिसर हा 100 एकराचा आहे आणि या 100 एकराच्या परिसरामध्ये हिरोजी इंदुरकरांनी 1656 ते 1670 या 14 वर्षामध्ये काय बांधलं? 350 इमारती, 84 पाण्याकिती मोठी मोठी 11 तलाव बांधले. आता आपण तुम्ही रोप पाहिल्यात की किल्ल्याची समोरची बाजू आणि जो शिवभक्त गडावरती रोपे नेतो ना किल्ल्याची पाठीमागची बाजू. समोर बघा या ठिकाणी तलाव पाहायला मिळतं का? याचं नाव आहे तीर्थ गंगासागर तलाव. गंगासागर का? आपल्या राजांच्या राज्याभिषेकाला काशीवरून गागाभट्टी आले होते आणि त्यांनी येताना 7 नद्यांचं पाणी आणलं होतं. राज्याभिषेकानंतर उर्वरित पाणी या तलावामध्ये सोडलं गेलं म्हणून याचं नाव पडलं तीर्थ गंगासागर तलाव. याच्यावरती कविता आहे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणिले 7 समुद्राचे पाणी, जलहे झाले तीर्थांचे घर, नाव तयाचे गंगासागर. आज 350 वर्ष पूर्ण आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा. दरवर्षी या ठिकाणी आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा अतिशय आनंदाच्या उत्साहामध्ये दरवर्षी 6 जूनला पार पडतो. शिवाय येणाऱ्या सर्व शिवभक्तांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आज देखील हे एक तलाव बघा. अशी गडावरती मोठी मोठी 11 तलाव आणि छोट्या 84 पाण्याच्या पाणी. समोर बघा या ठिकाणी उंच मग पाहायला मिळते का? अशा 2 याच्या पलीकडे बाजूला सेम आहे बघा. याला सप्त मनोरे असं म्हणतात. याची उंची पूर्वी एकावर एक 7 मजली होती. पलीकडे छोटा पाहायला मिळतो का आपल्याला? याचं नाव आहे विजयस्तंभ. विजयस्तंभ का? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एखादा गडकिल्ला जिंकला किंवा एखादी मोहीम जिंकली तर याच्या 7व्या मजल्यावरती गवताची गंजी किंवा भगवा ध्वज फडकवायचा. ज्या आजूबाजूच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगावरचे जे गडकिल्ले आहेत त्यांना एक मेसेज आहे की आपल्या राजांनी एखादा गडकिल्ला जिंकलाय किंवा एखादी मोहीम जिंकली. विजयाचं प्रतीक होतं, त्याचं नाव होतं विजयस्तंभ. हा सुद्धा 7 मध्ये होता. याच्या 7व्या मजल्यावरती पूर्वी पाणी टेकली जायची आणि प्रत्येक मजल्यावरती एअर प्रेशरनं कारण जोडलं होतं. आतमध्ये रंगीबिरंगी पैठणी कापड, मखमली पडदे आणि मशालच्या उजळाने संपूर्ण मजलापुरी सजवता. आपण आपल्या घराची फर्स्ट बाल्कनी सजवतो की नाही, ही किल्ल्याची समोरची बाजू आहे. किल्ल्याचा देखावा वाढावा, सौंदर्य वाढावं म्हणून महाराजांनी या 7 मजलांची या ठिकाणी. पुढे आपण किल्ल्याचं बालेकिल्ल्यामध्ये किल्ल्या पुढे गेट आहे पालखी गेट. या पालखी गेट किल्ल्याच्या बालेकिल्ल्यामध्ये आपण प्रवेश करतो. त्याची माहिती आपण पुढे जाऊ. मंडळी आपण आता पालखी दरवाज्यातून बालेकिल्ल्यात प्रवेश करणार आहोत आणि तेथील आपली संक्षिप्त माहिती घेणार आहोत. तर चला. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. सर समोर आपल्याला गेट पाहायला मिळतो का? या गेटचं नाव पालखी दरवाजा. पालखी दरवाजा का? तर छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी, छत्रपती संभाजी महाराजांची पालखी, राष्ट्रमाता जिजाऊंची पालखी ज्यावेळेस गडावरती यायची आणि ज्या मार्गाने किल्ल्याच्या बाल्य किल्ल्यामध्ये प्रवेश करायचा गेटचं नाव पालखी. बाल्य किल्ला म्हणजे काय? किल्ल्याच्या आतमध्ये अजून एक किल्ला ज्या ठिकाणी रॉयल फॅमिली राजा लोक राहण्याची व्यवस्था बाल्य किल्ल्यामध्ये असते. याच्या आतमध्ये बाल्य किल्ला आतमध्ये एंटर होतो. हे बाल्य किल्ल्याचं मेन गेट नाही. बाल्य किल्ल्याचं मेन गेट समोर नागाकडे आहे. आता आपण किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूने पालखी किल्ल्याच्या बाल्य किल्ल्यामध्ये सर्वजण प्रवेश करतो. पुढे आपण राण्यांच्या महालाचा भाग सर्वजण पुढे जाऊन ते पाहणार. या ठिकाणी जे काही जोते पाहायला मिळतात का, जे पालखी येणारे पाहारी होते त्यांच्या राहण्याची व्यवस्था किंवा विश्रांती व्यवस्था तुम्ही या ठिकाणी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्यांचे निवासस्थान किंवा महाल म्हणजेच राणी वसा याचेही फक्त अवशेषच पाहायला मिळतात. इथे गेलं की प्रश्न पडतो की महाराजांना एकूण 8 राण्या होत्या, तर राणी वस्यामध्ये
फक्त 6च महाल कसे? तर याचं कारण असे आहे की स्त्री, सखी, राज्ञी, जयती, सईबाई, राणीसाहेब यांचं राजगडावरच निधन झाले होते आणि पुतलाबाई, राणी सरकार, मासाहेब जिजाऊंसोबत पाचाडमधील त्यांच्या वाड्यामध्ये त्यांच्या सेवेसाठी राहत असत. म्हणून उरलेल्या 6 राण्यांचे 6 महाल येथे पाहायला मिळतात. पुन्हा छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. सर आता आपण राण्यांचा महाल पाणी सर्व पुढे बघा. सगळं ज्या महालामध्ये आता आपण उभे आहोत ना, याला राण्यांच्या महालांचा भाग असं म्हणतात. हा जो संपूर्ण एक पाय मिळतो, हा एका राणीचा एक महाल. असे एकाला एक लावून सलग या ठिकाणी दोन्ही बाजूला 6 महाल पाहायला मिळतात. मग प्रश्न पडतो की आपल्या राजाने एकूण राण्या किती होत्या? आपल्या राजाने एकूण 8 राण्या होत्या. सईबाई, सोयराबाई, काशीबाई, गुणवंताबाई, सकवारबाई, पुतळाबाई असे एकूण 8 राण्या होत्या. या ठिकाणी 6 महाल पाहायला मिळतात. मग उर्वरित 2 राण्या कुठे राहायच्या? छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी सईबाई, छत्रपती संभाजी महाराज 2 वर्ष असताना त्यांचं निधन राजगड झालं. म्हणजे रायगड घेण्यापूर्वीच सईबाईंचं निधन हे राजगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे आऊसाहेब राष्ट्रमाता जिजाऊंना उतरत्या वयामध्ये या किल्ल्याचं वातावरण सणत होतं. म्हणून त्यांच्या राहण्याची व्यवस्था खाली पाचरगावी केली होती. त्या ठिकाणी 7 एकरचा वाडावंडा होता. जिजाऊ साहेब खाली राहायच्या आणि त्यांच्या सेवेसाठी पुतळा राहण्यासाठी या किल्ल्याच्या पायथ्या राहायच्या. उर्वरित 6 राण्यांची 6 दालनं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तरी सुद्धा प्रश्न पडतो की आपल्या राजाने इतक्या 8 राण्या कशाला केल्या? त्याच्या मागे राजांचं राजकीय होतं, राजकारण होतं की आपल्या राजांचं स्वराज्य छोटं होतं, स्वराज्य वाढावं म्हणून महाराजांनी महाराष्ट्रातील काही नामवंत घराण्यातल्या मुलीशी लग्न केलं. स्वैरसंबंध वाढले, तिथे लोक आपल्या स्वराज्यामध्ये सामील झाले आणि जरी नाही झाले तर ते आपल्याशी वैर करणार. त्या उद्देशाने राजांनी 8 राण्यांशी लग्न केलं. हा एका राणीचा एक महाल. आता आपण याची रचना पाहून घ्या. बघा या ठिकाणी 1 नंबरचा उतरा पाहायला मिळतो का? हा राणीचा हॉल, याच्या पुढचा 2 नंबरचा बेडरूम, या समोर बघा त्या ठिकाणी खिडकी पाहायला मिळते, थंड हवा आहे खिडकी. याच्या साईडला या ठिकाणी एक छोटा गेट पाहायला मिळतो. बघा या गेटच्या आतमध्ये 350 वर्षापूर्वीचे इंडियन टॉयलेट आज देखील आपल्याला घरावरती पाहायला मिळतं. पूर्वी टॉयलेटच्या पाणी डिझाईन आपल्या राजांनी दगडामध्ये केली होती. इंग्रज गडावरती आले, याला पाहिलं, त्याचं मॉडिफिकेशन केलं. आता आपण वापरतो चिनी माती भांडी, परंतु याचं डिझाईन 350 वर्षापूर्वी आपल्या राजांनी या ठिकाणी केलं. बघा तर मंडळी, आपण आता पाहिलं असेल राणी महाल आणि आता आपण जाणार आहोत दासी ओटा पाहायला आणि धान्य कोठार पाहायला. तर चला पाहूयात, हे दादा आपल्याला दाखवणार आहेत. तर तुमचं नाव काय? शिवाजी महादेव अवकेरकर. चला दादा, ते जे आपलं महाल आपण जे पाहतोय ते अशा या अवस्थेत आहेत, ते लोक का करत नाही? म्हणजे कोणाकडे हे आता आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडे आणि ह्याला नवीन करायला परमिशन नाही. जर जुन्या जर दगड वगैरे या ठिकाणी असल्या पडलेल्या त्याचं रिनोव्हेशन करता येतं, नवीन या ठिकाणी काही करता येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ज्या आहेत त्या पद्धतीने बाहेर पाहायला मिळते. ठीक आहे, धन्यवाद. तर मंडळी, दुर्गेश्वर रायगडाला 15 विविध नावांनी ओळखले जाते. रायगड, रायरी, इस्लामगड, नंदादीप, जंबूद्वीप, तणस, राशिवटा, बदेनूर, रायगिरी, राजगिरी, भिवगड, रेड्डी, शिवलंका, राहीर आणि पूर्वेकडील जिब्राल्टर असे संबोधले जाते. देवगिरीच्याहून दशगुणी 1.5 गाव उंच प्रशस्त जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही, उभ्या कड्यावर पाखरू उतरवण्यास जागा नाही. हे बघून महाराजांनी खुशीने म्हणाले, तख्ताच जागा हाच गड करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दाचा उल्लेख बखरीत आहे. रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्ल्यावरच राजधानी बसवण्याचे महाराजांनी निश्चित केले. रायगडाचे जुने नाव रायरी. गडाचा विस्तार प्रचंड असून गडाला सुमारे 1435 पायऱ्या आहेत. तर मंडळी, रायगड किल्ला प्रचंड मोठा असल्या कारणाने एका भागामध्ये पूर्ण माहिती घेता येत नाहीये, त्यामुळे आपण याचे 3 पार्ट करत आहोत. तर रायगडाची अजून पुढील माहिती आपण पुढच्या भागात घेऊयात. जय शिवराय मित्रांनो.